विश्वदी शाहीर सुशांत कराटे बुवा त्याने आपली पहिली बारी सुंदररित्या सादरीकरण केलं आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व तमाम कलाप्रेमी रसिक श्रोत्यांचा मान ठेवून आणि या ठिकाणी रसिक श्रोत्यांचं मनोरंजन देखील त्याचप्रमाणे केलं बुवा या सर्कल मधील तिसरी बारी आणि वैयक्तिक दुसऱ्या बारीला सुरुवात करतोय जरा लक्ष असू द्या काय तुम्ही पडवला व्हिडिओला काढून झाली तर जाऊ दे तुमची कारण का तुम्हाला बोलण्याचा उद्देश एकच आहे तुम्ही काय म्हणताय की दोन शाहिराला नमन मिळव समशीरला समशेर अरे मूर्ख शाहिरा एक लक्षात घ्या मूर्ख ह्या करण्याकरता बोललोय कारण का बुवा नमनाचा एकही शब्द मी माझ्या प्रस्तावनामध्ये मांडलेला नाही सुरुवातीला जी प्रस्तावना केली प्रस्तावनाच होती तुम्हाला काय बोलायला मी ठेवली नाही म्हणून तुम्ही आपली पडवलं चिंध्या बिंद्या सगळ्या गोला करून कुरल्या बिरल्या खाऊन झालं असं बुवा तुझ्या वेळ काय मी घेणार नाही कार्यक्रम करणार त्याबद्दल वादच नाही बुवा बघा कारण का रात्र तू काढशील ऐकलास रात्र तू काढशील पण तेवढा वेळ आम्हाला पण नाही कारण लोकांनाही तेवढा वेळ नाही तूच बोलून गेलास की बुवा रसिक श्रोत्यांना इथं ठेवा बुवा जर तुझे लेक्चर थोडी कमी करतोस तर ही लोक राहिली असती जायला लागली आता समशेरला समशेर भिडवतो लढण्याचा इतिहास आमचा लढण्याचा इतिहास आमचा हर नावाच्या रक्तात नाही जोवर मैदानात उभा मी तोवर जिंकणं नियतीला शक्य नाही बुवा तुमच्या प्रश्नाला मी हात घालणार नाही कारण का माहितीये का बुवा ज्या वेळेला खरोखर तुम्हाला उत्तर देऊन मी ठरलेलं आहे ज्या वेळेला तुमच्या ग्रंथावर ज्या वेळेला मला उत्तर सापडेल त्यावेळेला नक्की देण्याचा प्रयत्न करेल असं बुवा चला दुसऱ्या पर्याय सुरुवात करूया
बसून घ्या आणि बसा. चला चला सुरुवात करूया. हा विषय नाही, विषय काय? विषय काय? बुवा मस्करीत का होईना, बुवांचा माझा संवाद झाला होता. बुवा म्हणतात मला, बरोबर बुवा बोलले होते, येताना आणणारी बुवा येताना ना त्या लावूनच येवा. बघा बाटली मी घेऊन आलोय त्याला. आता तुझी कशी फाटल बघ बाटली, तुझी फाटली. हा त्याला लावतो धर. ये त्याला लाव, त्याला लावायचं. पाण्या बुवा आणि जोशी बुवा त्याला लावून या. त्याला लावतो आम्ही, त्याला लावतो. ते लावून आलोय. हा काय अजून बाटली आहे, उद्याला आहे. तुझी फाटतो मग कशी लक्षात ठेव. पण मला कळत नाही बुवा एवढा तापलेला काय. मी पहिल्या बारीमध्ये काय बोललो होतो, काय सांगावं, काय बोललो होतो माऊली? खरंच आहे, काय बोलत आहे बुवांना? ज्या शक्ती तुझ्यासाठी दत्ताजी गराटे माऊलीनी अखंड आयुष्य या कलेमध्ये आपलं घालवलं. हा येड जावा हेनरी, मला काय म्हणायचं आहे मी तुम्हाला सांगत आहे. सूर निरागस हो, आवाज सुंदर आहे. गणपती तुझ्या जर एवढा दम असेल ना बुवा, मला बुवा म्हणतात की बुवा हिंदी गाणी गायची सोडून द्या. तुला ओपन चॅलेंज आहे माझ्या समोर. आता इथं ये. ए सुशांत भारी आहे इथं. आणि माझ्या वाचप्यांना मी सांगतो, तू कुठलं पण हिंदी गाणं वाजव. मी बोलतो रे तू बोलून दाखव तुझ्या गाणं.
किती दम आहे ना मला बघायचं ये बरोबर की नाही कशाला मोठ्यात दम आहे का याच्या दम आहे का मला सांगा एवढं सुंदर गणाची रचना केली होती आणि सुंदर गण गायला होता मी धडकनों की जान हो तुम दिल में है तुम्हारी चाहते सोच भी नहीं सकते हो तुम इतना प्यार देंगे है तुम्हें बस बस असं नको एकच ठोका कागदाच्या आरपार बुवा चांगलं आहे ते चांगलं बोलायला शिका तुमच्या पप्पांकडून आम्ही खूप काही शिकलोय खूप शिकलोय बुवा तेव्हा तुमच्या आहे ना चाराने सुद्धा तुमची तेवढी कुवत नाही तुमची लक्षात घ्या आज त्यांचं नाव कुठल्या लेवलला आहे आणि तुम्ही काय भारी करताय बुवा चांगलं गाऊन या रसिकांची मनं आपण सांभाळली तरी सुद्धा बारी आपली चांगली होऊ शकते बरोबर की नाही काय मला बोलायची गरज आहे बरोबर की नाही मग मला सांगा एवढी 40-45 वर्ष दत्ताजी घराटी माऊलींनी काय कमवलं आणि ह्यानं काय घेतलं हा उद्या बकरं कापायचं उद्या बकरं कापायचं उद्या बकरं कापू नका या मेंढाला घेऊ मेंढा या मेंढा पुरले केसवाला या मेंढाला कापायचं उद्या या मेंढाला कापायचं वा मी तुझ्यासारखा मूर्ख नाही लक्षात घ्या थोडं मनोरंजन पाहिजे म्हणून बोलतोय बस पुढचा विषय राहिला बुवा बोलून गेलेला आहे जोशी वहिनी आता हा बाई अरे मूर्खा हा बाई त्या बाईनं म्हणजे सगळ्यांना माहिती असेल बहुतेक लोकांना सापूच्या तळावरचा आमचा कार्यक्रम झाला होता विकास लावरेचा माझा बरोबर की नाही त्याच्यात दम नव्हता तो संपला हा आता ह्याच्यात किती दम आहे मला बघायचं मी साडी लावून गेलो होतो आम्ही चॅलेंज स्वीकारलं होतं चल साडी लावून येतो ते बुवा म्हणे मी मोठ लावून येतो त्याची फाटली आता ह्याची ताट काय झाले मला बघायचे तुझ्या जर एवढा दम असेल ना तू लंगोट लावून आलास ना इथं तो 2000 रुपये आता दिले मोजून चल बक्षीस झालं माझं 2000 रुपये चल बक्षीस झालं माझं 2000 रुपये आता तुला 2000 रुपये देतो काढून तू लंगोट वर ये बाहेर बरोबर ना नाही तर उद्या या लंगोट घेऊन काय विषय आहे काय खास काय या मुलाला मला सांगा चॅलेंज पूर्ण करणारा माणूस आहे मी आहे की नाही शब्द दिला की दिला अरे नमनात मावशीपासून मी हवालदारीची कामं केलंय लाजायची लाज शरम नाही आपली लोककला टिकवतोय बरोबर की नाही माऊली लोककला टिकवतोय हे माझं काम आहे आणि मग तो बुवा साडी लावून गेला अरे त्या साडीला लोकांना 4 वाजेपर्यंत थांबून ठेवलं धनगरवाड्यावर माहितीये काय 5 पोरं तर शेणकीत पडली झोऱ्यांच्या चाललाय आता मोरानी झोरा माझ्या नादाला नाही लागायचं चड्डीत राहील हा याच्या अगोदर बाप्पाच्या जीवर उड्या मारत होता माझ्या नादाला नाही लागायचं लक्षात घे हा बुवा म्हणून गेलाय सिंगल वारी केली असती तरी चालेल याला कशाला बोलवलं तू काय नागडा नाचणार होता इथं बुवा मला सांगा बुवा मग तू 1 तास बारी करणार ह्यातलं जरासं त्यातलं जरासं कशाला काय पूर्ण बोलला बरोबर की नाही जरा ह्यातली 90 मारतो त्यातली 90 मारतो जरा मॅकडॉल मारतो जरा बियर मारतो काय चाललंय हा बरोबर की नाही माऊली सांगा मला त्याच्या भोच्यात दम नाही त्यात दम नाही असं म्हणायचं मला हा त्याच्यामुळं मला जास्त बोल बुवा का छक्का म्हणून गेलेले आहेत हा पहिल्यांदा म्हणतात बुवा मिशीवाली बाई जोईशी वहिनी मी याची वहिनी आहे हा वहिनी आहे का सांगा हो बरोबर की ना आजही पार्वती हा शंकर वहिनी याची बायको वहिनी कशी होईल मला सांगा हो हा
बरोबर की नाही? आता खरोखरच त्याचा भाव आहे सुशांतचा भाव. काय त्याचं नाव रे? संकेत गराडे. खूप सुंदर पॅड वाजवतो. एक नंबर पोरगा आहे. मी त्याचा लय मोठा फॅन आहे बाबा. संकेत गराडे तुझा मी फॅन आहे. किती गोंडस गोजीरवाणा मुलगा आहे तो. हा बरोबर की नाही? आणि हा वेळा काला ढिकून काय यायच्यात बघा. व विषय घेतो एक. तत्पूर्वी मोर्या ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय श्रीराम पेंढारे यांच्याकडून एक पार्श्व केलेला आहे. वा तुमचे बंधू संकेत गराडे, मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. खूप छान दिसायला सुंदर. हा मी जर पोरगी असो त्याच्याशीच लग्न केलं तर चल बरं की नाही? काला ढेकून मेंढा तुझं काढतो मेंढा बघ कसं बाहेर. वा तू जर खऱ्या गुरुचं केला असशील ना तर आता मी जे गाणं गायतोय ना ते लक्ष देऊन बघ. मर्मात गातोय त्याच्या कर्मात मरशील येऊ. त्याच आकलन कर आणि पुढचं मला गाऊन दाखव. भाग लक्षात घे. मोकळे आकाश श्वेत परिशुभ्र बलराम. म्हणजे काय? मोकळे आकाश स्वच्छ शुभ्र पांढरा. बलराम गोरा होता की नाही? सांगा. बलराम शक्तिशाली गोरा चिकना दिसतो आहे की नाही बलराम? आणि कृष्ण कन्हैया आमचा काय असावळा. बरोबर की नाही? हा दोघांमधला फरक मी स्पष्ट करून दाखवते बघा. मोकळे आकाश श्वेत परिशुभ्र बलराम. काळ मेघवाणी काना दिसे मोहना. नंद यशोदेचा लाडका श्यामना. नंद यशोदेचा लाडका श्यामना. नंद यशोदेचा लाडका श्यामना. बघा काय म्हणायचं? मोकळे आकाश श्वेत परिशुभ्र बलराम. परंतु काळ्या मेघवाणी काळा दिसे मोहना. नंद यशोदेचा लाडका श्यामना. नंद यशोदेचा लाडका श्यामना.
सारे तो चक्रधारी कसून मारी बंधू बलराम शक्तिशाली भारी शक्तिशाली भारी बंधू बलराम भारी हा नंद यशोदेचे काय म्हणायचं नंद यशोदेचे सोनी नयनाचे तारे नंद यशोदेचे सोनी नयनाचे तारे शाही संकटाने यार नाला यशोदे माईचा लाडका जामना मोकळे आकाश मोकळे आकाश श्वेत परिशुभ्र बलराम काळा मेघवाणी काळ्या दिसे श्यामना नंद यशोदेचा लाडका श्यामना नंद यशोदेचा लाडका श्यामना यशोदेचा लाडका श्यामना नंद यशोदेचा लाडका श्यामना दोन मिनिटं वा इकडे बघू अरे आय लव्ह यू डार्लिंग आय लव्ह यू सर थँक्यू हा बघा मुकुंद नरीम आजनारी यांच्याकडून 251चा पुरस्कार आहे त्याचप्रमाणे आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार विभाग शहर सुशांत चंद्रकांत गुरव यांच्याकडून 501चा पुरस्कार आहे त्यांचं म्हणणं आहे मनसेचं गाणं व्हायला पाहिजे होणार होणार नक्की होणार तत्पूर्वी बुवा हे जे काय तू नागरून गेलास ना हे सगळं सोडलंय मी कळलं काय ए शमन्या श्यामना श्यामनाच आहेस तू अजून तू अजून शमनाच आहेस म्हणून सांगतो माझ्या नादाला लागायचं नाही बघ हे सगळं सोडलंय मी लक्षात घे भाल्यावाल्यांना पुरून उरलोय मी बघा दादांची फरमाईश पूर्ण करणार आहे बघा गाणं भीमाचं दबणार नाही वर वाटत असेल मी फक्त हिंदीच टोकतो हे मराठीमध्ये बोलतो बघा अत्याचाराच्या जोरानं अत्याचाराच्या जोरानं अत्याचाराच्या जोरानं तरी पोरही वाजवते तरी पोरही वाजवते बाबासाहेबांची टोन तरी पोरही वाजवते बाबासाहेबांची टोन आता बघ दादागिरी ही चालणार नाही महाराष्ट्राच्या मातीत दादागिरी ही चालणार नाही महाराष्ट्राच्या मातीत माझ्या मराठी मातीत माझ्या मराठी मातीत नाहीतर राजसाहेब दाखवतील राजसाहेब दाखवतील आमच्या मराठीची जात राजसाहेब दाखवतील आमच्या मराठीची जात
कुलर कुल कुल सुजान बुवा कुल त्यांचं काल काल काय काल काल काय कुलर कुल सुजान बुवा कुल त्यांचं काल काल काय घाबरतो यार हा कुल हे कुल बुवा उद्या तर काही बडबडू नको माझ्यासमोर लक्षात ठेव हा लय बेकारावी वा म्हणून गेल्या पुढे छक्का 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 म्हणतात दाखवते छक्का तुला उघडा दगडा करून पाठवी तिकडे लक्षात ठेव हा व मगाशी काही शब्दात तुम्हाला उत्तर दिलंय काय जास्त बोलायला बोलणार नाही दत्ता गराटे माऊलीने जे कमवलं ना त्याच्यात म्हणजे 10 पैसे पण यानं कमवलं नाही हो आवाज सुंदर आहे चांगला कार्यक्रम करा लोकांना चांगलं द्या लोक तुमची चांगली वावा करतील बरोबर की नाही आता पौत बांधायचं हा विकास लांबोरेचा सुंदर गड आहे बघा त्याच्यावर चाल घेतली कशी हा तत्पूर्वी एक रसिकांचं मनपसंत आलेलं बक्षीस आहे आमचे खास मित्र आदरणीय देवदेवाचे सुपुत्र सूरज गुरव यांच्याकडून 201चं बक्षीस आलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे माझी गेल्या वर्षीची गवळण कृपया थोडक्यामध्ये गावी बघा काय म्हणतोय धागे तोडला चांदनी से नूर के भूगत बनालो रोशनी से नूर के शर्मा गई तो आहोश मेरा शर्मा गई तो आहोश मेरा पलकों में पूरी सदियों बिता दे हल्के हल्के होठ हल्के 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 होठ हल्के Now, 1, 2, 3, start! कालजाची साध कालमागी ऐकना विरह तुझारे देवानी वेदना थोडस पाणी ओल आसमानी थोडस पाणी ओल आसमानी रंगरात हळवी प्रेमाची भावना वास माझा नाना वास माझा नाना आवाज माझा नाना माझा नाना वास माझा नाना वास माझा नाना आवाज माझा नाना माझा नाना बघा एक गीत घेतोय काय म्हणायचं आहे खरोखरच मला एक सांगावंसं वाटतं आणि खंत सुद्धा वाटते कारण आपली ही कोकणची जी परशुरामाच्या पवित्र पावन भूमीची जी भूमी आहे कोकण नगरी हिला कोणाची तरी वाईट नजर लागले कारण पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या अडचणीला उपयोगी पाडायचे बरोबर की नाही ते आता कुठेतरी लोक पावत चाललेलं आहे म्हणून काय म्हणतो बघा ला 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 साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची बरोबर की नाही सोन्यासारखी माणसं होती परंतु दृष्ट लागली कोणाची तरी साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची माझ्या कोकणच्या भूमीला माझ्या कोकणाच्या भूमीला लागली
नजर कोणाची साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची माझ्या कोकणच्या भूमीला माझ्या कोकणाच्या भूमीला साधी नजर कोणाची साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची हा म्हटलं बघा राहिला ना गाव गावा राहिला ना भावा भावा राहिला ना बाप लेका कुणी राहिला एकमेका आता काय म्हणतोय आताच्या घडीला गावातली लोक एकमेकांसोबत नाही आहेत एक इकडे बघतोय एक तिकडे बघतोय बरोबर की नाही भावा भावांमध्ये सत्य आहे म्हणून म्हणतो बघा राहिला ना गाव गावा राहिला ना भावा भावा राहिला ना बाप लेका कुणी राहिला एकमेका हे पाहून देवानुष हे पाहून देवानुष होत घालवेल जीवाची साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची माझ्या कोकणच्या भूमीला माझ्या कोकणच्या भूमीला अशी नजर कोणाची साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची
बसलेल्या आया बहिणीची निंदा करू नकोस. हा आर्या बसलेल्या आई बहिणीची निंदा करतो धंदा याचा हा जडलेला. आर्या नारी वाचून जन्म नाही रे तुझ्या सारख्या या नराच्या जातीला. बरोबर की नाही? आकाशात पडला काय? हा अरे आया बहिणी आहेत म्हणून या माणसाचा जन्म आहे. स्त्रीचा आदर करायला शिका. बरोबर की नाही? ही आदिमाया आहे. तुझा आकाशात खाली आलास आणि धरतीवर सावरलास का? हे शमन्या काढतो घाम बघ कसा. उद्या नादाला लागलास ना आज काय बोललास तर उद्या डायरेक्ट तुझा चिरफाड बघ तू. हा शेजारीण बाई तुमचा टीव्ही माझ्या पोराला पाहू द्या. आमच्या मेंढ्याला आतमध्ये घ्या त्याला सोलून बाहेर पाठवून द्या. लवकर बनवाय म्हणून. हा अहो लावली शेंडी तुला बाईने. ह्या बाईच्या नादाला लागलास ना केसात गाडा कापेल बाई. बरोबर की नाही? पण नादाला लागायचं ना सांगतो. लावली शेंडी तुला बाईनं ती कशी बुवा म्हणून गेले मला वॉलवरती मान्या बुवा आणि तुम्ही चांगला तेल लावून यावा. आता ह्याच्यात टाकलेला तेल लावलाय आता सैली वाजवाय इथे. नाही तर उद्या तुला तेल काढतो बघ कसं. हा अहो लावली शेंडी तुला बाईनं हास कसा वागतो गेलास कसा वागतो. मी बसायला रोज रोज मी बसायला रोज रोज एक रेडा लागतो. आता बसायला रोज रोज एक रेडा लागतो. वाजवत राहा. त्यावेळेला कुठलाही माणूस मरण पावतो तेव्हा साक्षात यमराज येतो. रेड्यावर येतो. बरं की नाही? रेडा लागतो म्हणून हा रेडा म्हणतो बघा. अहो लावली शेंडी तुला बाईने लावली शेंडी तुला बाईने जाता जाता एकच सांगेन तुम्हाला आणि ओपन चॅलेंज करू सांगतोय. पुन्हा जर माझ्या साडीचा विषय पुन्हा काढलात दुसऱ्या बारे स्पष्टीकरण द्यायचं आहे मला साडीचं. बोल ना तो साडी लावून येतो माझ्या दम आहे. माझ्या दम आहे तेवढा. तुझ्यात दम असं तर लगोट लावली आहे काय बाबा. आज जर लगोट नाही लावला तर उद्या घेऊन ये. आता परत लगोटचा विषय काढलास ना तर काढीत कंप्लीट लगोट लावेल मी बघ. हा मग तो ब्रँड म्हणतो मी ब्रँड. हा ब्रँड हा ब्रँडा हा म्हणतो मी ब्रँड आहे मी ब्रँड. अरे घराटे बुवा काय ब्रँड होते लोक घाबरायचे. काय घरांवर मारी आहे तयारी करा बरोबर तयारी करा. भीती वाटते रे. हा कसला ब्रँड. हा फाटलेली पॅन्ट. हा वा खूप काय तुमच्याकडे. चांगलं वागा चांगलं शिका लोकांना चांगलं द्या. बरं की नाही?
चांगलं बोलून लोकांची मनं जिंका, लोक तुम्हाला उचलून डोक्यावर घेतील. एवढं शहाणपणाचं तुम्हाला बोधवाक्य सांगतोय आणि आटपतो. पुन्हा नागराचा नागर काय मला फरक पडत नाही. आज काय बोललास तर उद्या डोंगऱ्याकडे बारी आहे, आपटून मारी तुला बघ. पण शास्त्र हा माझं आवडतं काय नाही. रसिक हो, प्रथमतः या गावामध्ये या जोशी परावरानं आम्हाला आमंत्रित करून आमची वेगवेगळी कला सादर करण्याची जी बहुमूल्य संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही सगळ्यांनी माझी छोटीशी कला चांगल्या पद्धतीने ऐकलात, पाहिलात, मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार मानतो. काही चुकलं असेल, वेडावाकडं काय बोललो असेल तर पदरात घ्या. आणि प्रतिस्पर्धी शाहीर खरोखरच लादा तालुक्याचे आणबान शान सुशांत गराटे यांना सुद्धा दुसऱ्या वर्षात शुभेच्छा देतो. फक्त एवढंच करा, वेळेचं बंधन पाळा, नाहीतर ही इस्टेटी पण निघून जातील. हा, आणि उद्या भेटू डोंगऱ्याकडं जाऊ. डोंगऱ्या चला, बोल श्री गणपती महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती